पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान अनेक भागांमध्ये झालेलं आहे। विशेषतः मराठवाड्याला मोठा फटका बसलाय। जाणून घेऊया त्या संदर्भातल्या बातम्या। पुण्याच्या सकाळनगर परिसरात मुसळधार पावसाची हजेरी, रस्त्याला नदीचं स्वरूप, पाणी साचल्यानं बाणेर रस्त्यावरील वाहतूक ठप्प। नाशिकच्या आठवडी बाजारात पाणी शिरल्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ, शेतकऱ्यांच्या दुकानातील अनेक साहित्य वाहून गेलं। अचानक आलेल्या पावसामुळे स्मार्ट सिटीच्या कामावरच प्रश्नचिन्ह निर्माण। नंदुरबारमधील सारंगखेडा आणि प्रकाश बॅरेजचे 9 दरवाजे उघडले। तापी नदीपात्रात 60,000 क्युसेक विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सोलापूरच्या माढा तालुक्यातील सीना नदीलगतच्या गावांना पुराच्या पाण्याचा वेढा। वागावमधील शिवाजीराव सावंत यांच्या कुटुंबियांच्या घराला पुराच्या पाण्याचा वेढा। नांदेडमधील विष्णुपुरी प्रकल्पाच्या 14 दरवाजांमधून गोदावरी नदीपात्रात 1,45,000 क्युसेक विसर्ग। गोदावरीनं धोक्याची पातळी ओलांडली। प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सोलापूरच्या खैराट गावात पुराच्या पाण्यात तरुण गेला वाहून, तरुणाचा शोध सुरू। पुराचं पाणी गावात शिरल्यानं घरातील अन्नधान्याचं मोठं नुकसान। लातूरच्या उजनीमध्ये तेरणा नदीच्या पुराचा शेती पिकाला फटका। नदीकाठच्या शेतातील माती वाहून गेल्यानं शेतकरी संकटात। सरकारनं त्वरित नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। जालना जिल्ह्यात 94,000 हेक्टर क्षेत्राला अतिवृष्टीचा फटका। प्राथमिक अहवालातून बाब समोर। जालना शहरासह ग्रामीण भागात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान। दक्षिण सोलापुरात मुसळधार पावसामुळे शेतकरी हवालदिल। हातातोंडाशी आलेलं खरीप पीक पूर्णपणे पाण्याखाली। उडीद, तूर, सोयाबीन, मूग पिकात गुडघाभर पाणी साचलं।